नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन्सच्या सीरीजमधला आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. ह्यामध्ये आपण एका एकदम कॉमन क्वेश्चनबद्दल आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चनबद्दल आन्सर बघणार आहे. तो क्वेश्चन आहे की वाय शुड वी हायर यू? आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही खूप जास्त क्रिएटिव्ह होऊ शकता. तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दाखवून देऊ शकता. तुम्ही कन्व्हिन्स करू शकता इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना की तुम्हालाच का सिलेक्ट केलं पाहिजे. बाकीचे क्वेश्चन कसे असतात की बाबा तुला किती वर्ष एक्सपिरियन्स आहे किंवा तुला कुठले कुठले सॉफ्टवेअर येतात किंवा तुझ्यामध्ये कोणते कोणते स्किल आहे. तर ह्यामध्ये तुम्ही काही क्रिएटिव्हिटी नाही दाखवू शकत. तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी वेगळेपणा किंवा तुमचं काही एक्स फॅक्टर नाही दाखवू शकत. पण व्हाय शुड वी हायर यू ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी सांगू शकता, ज्यामुळं तुमची एक अशी चांगली इमेज तयार होते इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला चान्सेस जास्त होतात तुम्हाला सिलेक्ट होण्याचे. तर हा क्वेश्चन जेव्हा पण तुम्हाला विचारला जाईल तेव्हा तुम्ही खुश व्हायला पाहिजे की ह्या क्वेश्चनवरून मी आता सिलेक्ट होण्याचे चान्सेस अजून वाढवेल. तर मग आपण आता ह्या क्वेश्चनचं आन्सर कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या व्हिडिओमध्ये ह्या क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी मी 3 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे हे क्वेश्चन का विचारला जातो? म्हणजे ह्या क्वेश्चन विचारण्यामागचं इंटरव्ह्यूअरचं इंटेन्शन काय असतं? आणि तुम्ही काय आन्सर करायला पाहिजे ज्यामुळे तुम्ही हे आन्सर चांगलं दिलं तर तुमचं सिलेक्शन होईल. तर हा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युलामध्ये मी सांगेन की नक्की तुम्हाला जर काही आन्सर चांगलं करायचं बेस्ट पद्धतीनं, तर कोणत्या-कोणत्या गोष्टी तुम्ही ह्या आन्सरमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत. तर त्याचा एक फॉर्म्युला मी सांगेन आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक बोनस टिप सांगेल, ज्यामुळे तुमचं हे आन्सर अजून जास्त स्ट्राँग होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुमचा अजून टाईम न घेता आपण ह्या मेन मुद्द्याकडे येऊया, की ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय. आता पहिला पॉइंट आहे, की हा क्वेश्चन विचारला का जातो? आता आपल्याला वाटेल, की व्हाय शुड वी हायर यू? कारण की बाबा तुमच्याकडे व्हॅकन्सी आहेत आणि माझ्याकडे स्किल्स आहेत, तर तुम्ही मला घ्यायला पाहिजे. ऑब्व्हियस आन्सर आहे. पण असा आन्सर देऊन थोडी ते आपल्याला सिलेक्ट करणार आहेत. तर एक काहीतरी कारण असेल ना, की यासाठी ते विचारतायत आणि आपण काय सांगायला पाहिजे. तर ह्याच्या मागचं त्यांचं विचारण्याचं इंटेन्शन हे असतं, की बाबा तुम्ही बाकी लोकांपासून कसे डिफरंट आहे? तुमच्यामध्ये असे काय स्किल्स आहेत? तुमची पर्सनॅलिटी कशी आहे? तुमचा ॲटिट्यूड कसा आहे? ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रश्नामध्ये त्यांना जाणून घ्यायच्या असतात. आणि बऱ्याच वेळा आपण या क्वेश्चनचा आन्सर देताना काय करतो, की आपले जे चांगले स्किल्स असतील, चांगल्या कॅपॅबिलिटी असतील, ते आपण थोडंसं लाजून म्हणतो, की आपल्याला कशाला मोठेपणा सांगायचा म्हणून आपण सांगत नाही. किंवा काही जण असे असतात जे एक्स्ट्रोव्हर्ट असतात, ते सांगतात, की मी हे पण केलंय, मी ते पण केलं, पण जे की खरं केलेलं नसतं. मग त्यामुळं काय होतं, की ते जास्त शो ऑफ केल्यासारखं होतं. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर करताना एक प्रॉपर बॅलन्स शोधणं महत्त्वाचं असतं, की आपले जे स्किल्स आहेत ते पण सांगायचे आणि जे आपण करू इच्छितोय किंवा ज्यामध्ये आपल्याला वाटतं आपण चांगले आहे, तर त्याबद्दल थोडंसं ब्रॅगिंग किंवा आपला मोठेपणा पण सांगायचं, की बाबा मी हे पण केलंय बरं का. पण एकदम परफेक्ट बॅलन्स त्यातलं शोधणं खूप महत्त्वाचं आहे, की बाबा सांगायचं पण जास्त शो ऑफ केल्यासारखं पण नाही आणि जास्त लपवल्यासारखं पण नाही. तर आता आपण बघूया, ह्या क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ज्यामुळे तुम्ही परफेक्ट आन्सर करू शकता. तर तो फॉर्म्युला काय आहे, की तुमचे स्किल्स, नंतर तुमचे एक्झाम्पल त्या स्किल्सच्या रिलेटेडचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे असा एखादा एक्स फॅक्टर ज्यामुळे तुम्ही एकदम जास्त स्टँड आउट व्हाल. आता स्किल्स कुठनं आणायचे? तर स्किल्ससाठी तुम्हाला तुमचं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे ते वाचणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही एखादा इंटरव्ह्यू अटेंड करताय, तर त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं आणि त्या प्रिपरेशन्स तुम्ही कुठनं करणार? तर जे जॉब डिस्क्रिप्शन दिलंय, की बाबा असा-असा माणूस आम्हाला पाहिजे, त्यामध्ये हे स्किल्स पाहिजेत. तर तिथनं तुम्ही सगळं वाचून घ्यायचं. आता जर का तुम्ही हे जॉब डिस्क्रिप्शन बघितलं, तर यामध्ये दिलं की त्याचं रिटन कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, परत त्याचं अटेन्शन टू डिटेल चांगलं पाहिजे, ते अडॅप्टेबल असला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही हायलाइट करायच्या तुमच्या ह्या आन्सरमध्ये. आणि ह्या फॉर्म्युलामधली दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्किल्सच्या रिलेटेड तुम्ही काहीतरी एक्झाम्पल सांगणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त ते स्किल्स आहेत आणि त्या रिलेटेडचं तुम्ही सांगताय की बाबा मला हे पण येतं, मला ते पण येतं. पण ते प्रूव्ह करता आलं पाहिजे ना, की कसं तुम्ही सांगताय की बाबा बाकीच्या लोकांनी पण ते सांगितलं असेल की मला पण हे येतंय, ते येतंय. पण तुम्ही असं काहीतरी एक रिलेव्हंट एक्झाम्पल ते सांगितलं पाहिजे की बाबा हां, ह्यामध्ये सांगितलं की अटेन्शन टू डिटेल पाहिजे, पण मग कसं? मी कसं ते अचीव्ह केलं? हे सांगता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे असा एखादा एक्स फॅक्टर सांगता आला पाहिजे, की ज्यामुळे तुमची एक इमेज चांगली तयार होते. तर एक्स फॅक्टर कसा असणार? जर का त्यांनी सांगितलं की अटेन्शन टू डिटेल पाहिजे किंवा अडॅप्टेबल पाहिजे, तर मग तुम्ही असं काहीतरी सांगितलं पाहिजे, की ज्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात, की तुम्ही बाबा एखादा प्रोजेक्ट होता, त्यामध्ये तुम्ही खूप जास्त डिटेलमध्ये काम केलं, त्यामुळे तो प्रोजेक्ट खूप जास्त सगळ्यांमध्ये फेमस झाला. मला त्याबद्दल अवॉर्ड मिळाला. हे तशा गोष्टी ज्यामुळे तुमचा एक मस्त इमेज तयार होईल इंटरव्ह्यूच्या डोक्यामध्ये. तर आता ह्याचंच एक्झाम्पल सांगताना कसं सांगणार, की जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला, "व्हाय शुड आय हायर यू?" तर तुम्ही काय सांगणार, की "थँक यू फॉर आस्किंग मी दिस क्वेशन. आय वॉज ॲक्चुअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस क्वेशन बिकॉज द जॉब डिस्क्रिप्शन सेज दॅट द पर्सन गोइंग टू बी हायर्ड should have good communication skills as well as he should have adaptability and he should have attention to detail. So in my previous organization, I have worked on a document which was 50 plus pages.
So in that, I have worked on documents so efficiently that I could find every possible thing that could have gone wrong. So because of which I created document within 2 days, and I was able to deliver project on time, and I adapted to many of the new technologies to help achieve this goal. आता ह्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या, ह्यामध्ये आपण आपलं रिटर्न कम्युनिकेशन चांगलं सांगितलं, ह्यामध्ये आपण हे पण सांगितलं की मी किती अडॅप्टेबल आहे, आणि त्यासोबतच मी हे पण सांगितलं की मी किती अटेन्शन टू डिटेलनी ह्या प्रोजेक्टवरती काम केलं. तर मग असं एक आन्सर तयार करायचं ज्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करू. तर बोनस टिपकडे जाण्याच्या आधी जर का तुम्हाला काही डाऊट असतील तुमच्या इंटरव्ह्यूबद्दल, कोणत्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला जमत नाहीये, तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचा आन्सर नक्की करेन. त्यासोबतच चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण की मी दर आठवड्याला पर्सनल फायनान्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, बुक्स ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नवीन-नवीन व्हिडिओ आणत असतो. तर आता आपण बघूया की बोनस टिप काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्या पण स्किलमध्ये जर का तुम्हाला इम्प्रूव्ह व्हायचं असेल, तर त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, की जेवढे पण आता जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला ऑनलाईन मिळतील, तुमच्या जॉबच्या रिलेटेड, एक्झाम्पल असं समजायचं, की तुम्ही आता त्या जॉबच्या इंटरव्ह्यूला बसलाय आणि तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय. तर मग त्या जॉब डिस्क्रिप्शनमधनं तुमचे जे स्किल्स असतील ते बाहेर काढायचे आणि एक आन्सर तयार करायचं. मग त्या आन्सरचं तुम्ही प्रॅक्टिस करायची, की जर का हा क्वेश्चन मला ह्या जॉबसाठी विचारला तर मी काय आन्सर करेन. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे इंटरव्ह्यू अटेंड करायचे. आपण काय करतो, एखादा इंटरव्ह्यू अटेंड करतो, त्यानंतर 3-4 महिन्यानंतर दुसरा अटेंड करतो आणि मधल्या गॅपमध्ये आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. तर जेवढे जास्त तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड कराल, तेवढे जास्त तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जास्त परफेक्ट व्हाल. तर त्यासाठी बरेचसे इंटरव्ह्यू अटेंड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की मी करिअरमध्ये आजपर्यंत 35 ते 40 इंटरव्ह्यू अटेंड केलेत. तेव्हा कुठं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी नवीन-नवीन शिकलो. तर जेवढे जास्त तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड कराल, तेवढे जास्त तुम्ही परफेक्ट होत जाता. आपल्याला असं वाटतं की मी 2-3 इंटरव्ह्यू अटेंड केलेत, मला अजून काही सक्सेस नाही मिळत, मला कुठलाच जॉब नाही मिळत. पण जेव्हा तुम्ही जास्त इंटरव्ह्यू अटेंड कराल, तेव्हा त्यातून जास्त तुम्ही शिकायला चालू व्हाल. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.